मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे आणि येत्या 30 मे पासून जालना जिल्ह्यामधल्या आंतरवाली सराटी या गावामध्ये ते उपोषणाला बसणार आहेत। राज्य सरकारकडून प्रलंबित असलेले हैदराबाद जीआर मधील प्रमाणपत्र यासह आणखी इतर काही मागण्यांसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे। उपसमिती काही कामाची नाही। उपसमिती मराठ्यात भांडलावी। उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही। ते ह्या पदावरीचं पाणी नेते, त्या पदावर नेऊन टाकले। त्यांना कामच नाहीये, त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन। आंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करणार। जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठे 30 मेला येणार। 3 कोटींपेक्षा जास्त मराठे आंतरवालीत तुम्हाला दिसतील। सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा जीआर काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे। पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जीआर काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्या जीआर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं। या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जीआर निघणार आहे तो 1994 ला जसा जीआर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे। एका मंत्र्याने जोडून माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 पोत आकडा गेला त्यांचा। फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटीच्या तुझ्या जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचंय ना, ही लय गंभीर बाब आहे। आणि मला माहिती कळली मी म्हणलं त्याला म्हणा नीट काय म्हणलं, बरं का मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला। म्हणलं नीट काय, तो या मतदारसंघात तुला फिरतात नाही कशाला गाडीत लाकूड गुंतून घेतो? ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे। तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केलाय त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या। फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मन जिंका, कवा मजा तुम्हीच करा। काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं आणि फत्तेचं? दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण बघूया। मराठवाड्यामधील सर्व मराठ्यांना 29 मे पूर्वी कुणबी प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज या संस्थानांचे गॅजेटचा 1994च्या धर्तीवरती जीआर काढा। मराठ्यांवरचे सगळे गुन्हे सरसकट मागे घ्या। बलिदान दिलेल्यांच्या वारसांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी द्या। सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा। महामंडळाच्या सर्व परताव्यांचे ताबडतोब वाटप करा। कुणबी प्रमाणपत्र दिले त्याची वैधता देखील लगेचच द्या। मंत्रिमंडळाची मराठा उपसमिती बिनकामी आहे ती बरखास्त करा। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा अशी देखील त्यांची एक मोठी मागणी आहे। शिंदे समितीला मुदतवाढ देऊन आणखी नोंदी तपासा, या मनोज जरांगेंच्या मागण्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।